माईक दे. चालू आहे ना. काय विचारा ना काय. आजचा हा कार्यक्रम मोहनदादांनी सालाबाद प्रमाणे गेल्या 20 वर्षापासून सोनियाजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो त्याग कर्तव्य आणि सेवा कर्तव्य त्याग हा जो सप्ताह केलेला त्या सप्ताहाचं या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यक्रम आज होता. काँग्रेस कार्यकर्ते होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांच्यासमोर आज काही आठवणी इथं सांगता आल्या की सोनियाजींचा त्याग किती मोठा होता आणि UPA सरकार चालवण्यामध्ये त्यांची किती महत्त्वाची भूमिका होती हे याबद्दल मी थोडंसं बोललो. हा कार्यक्रम पुढचे 8 दिवस चालणार आहे. 9 तारखेला सोनियाजींचा अधिकृत वाढदिवस आहे. मोहनदादांनी भरगच्च कार्यक्रम या सप्ताहामध्ये आयोजित केलेला आहे. आज या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं होतं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. बाबा, ईव्हीएमचा विषय तुम्ही आता मांडलात. ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चा करायला बोलवलंय. कधी जाणार आहात आणि तुम्ही स्वतः असणार आहात का? नाही बघा, मला त्याबद्दल बोलायचं. मी व्यापक मुद्द्यावर बोलतो की या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेचा विश्वास असला पाहिजे. तुम्ही पेपरवर घ्या, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्या. आज जगात कुठल्याही देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान घेतलं जात नाही हे आपल्याला वास्तव आपल्यासमोर आहे. त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये काही पुरावा शिल्लक राहत नाही. एक बटन दाबलं तर सगळे डेटा इरेज होऊ शकतो. त्यामुळे पुरावा नष्ट करणं सोपं असतं. ते पेपर बॅलेटमध्ये शक्य नसतं. 10 वर्ष तुम्हाला ते सगळं साठवून ठेवता येतं. आणि म्हणून अनेक प्रगत राष्ट्रांनी देखील ही पद्धत त्यांना शक्य असताना देखील त्यांनी अंमलात आणलेली नाही. आता काय झालंय की महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीमध्ये आज कुणालाही या निकालाबद्दल विश्वास बसणं अवघड झालेलं आहे. म्हणजे आता जे उमेदवार होते, जे पराभूत झाले त्यांचा विषय सोडा, सर्वसामान्य माणसांना मी काही उदाहरणं दिली की जेव्हा आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन होतं, ते आंदोलन तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. त्यावेळेला अगदी स्पष्ट अंदाज आला होता की काहीतरी आपलं चुकलंय आणि त्याची शिक्षा आपल्याला जनता देणार आहे याची जाणीव झाली होती. त्यावेळेला अशी काहीच जाणीव झाली. प्रत्येकाने आम्ही आता 7-7 निवडणुका लढवलेल्या आहेत. आम्हाला हवा कुठल्या दिशेनं वाहते, आपल्याला काय होतं ते अंदाज चांगल्या प्रकारे येतो. इतकं अनपेक्षित घडेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळं माझा काही आक्षेप कुणावर काही नाही. माझा एवढाच प्रश्न इथं आहे की निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन्स. पारदर्शक निवडणुका ज्यामध्ये सामान्य मतदारांचा विश्वास असेल अशी यंत्रणा राबवण्याची जबाबदारी घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आता दुर्दैवाने निवडणूक आयोग देखील मोदींनी स्वतःच्या इच्छेचे निवडणूक आयुक्त नेमलेले आहे. आणि त्यामुळे आता मग जबाबदारी पर्यायानं सरकारची आहे. आणि ते सरकारने जर केलं नाही त्याकरता मी काही उपाय सुचवले. म्हणजे आणखी त्यामध्ये दुसरे उपाय असू शकतील. माझंच करा असं माझं म्हणणं नाही. एक सोपा उपाय आहे की 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा. त्या चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्या पडताना आपण सगळ्यांनी बघितलेल्या. त्या चिठ्ठ्यामध्ये काही हेराफेरी व्हायची शक्यता वाटत नाही. ते बंद पेटी तुम्हाला मोजायला काय बिघडतं. एक 7-8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, महिनाभर लागेल. निकाल लागलेला आहे, सरकार स्थापन होणार आहे. परंतु विश्वास जनतेचा बसेल तर तुम्ही 100% व्हीव्हीपॅट मोजले आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये जो आकडा आला ते जर त्यामध्ये काही फरक सापडला नाही तर तो विश्वास बसेल. पण जर फरक सापडला, मोठ्या प्रमाणात फरक सापडला तर मग काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट होईल. म्हणून आज माझा प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग हे का करत नाही? तुम्हाला काही लपवायचं आहे का? बाबा चोक्कलिंगम जे आहे ना, त्यांनी एक निवेदन सकाळी हे केलेलं आहे की निवडणूक यंत्रणा आणि ईव्हीएम बद्दल अनावश्यक आणि विश्वास निर्माण होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अगदी आमचे स्वागत त्याचं करतो. त्यांनी जरूर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला हरकत नाही. आज भारतातल्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे त्या देशातली जर लोकशाही टिकवायची असेल
तर ती लोकशाहीची सर्व प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. हा माझा मूलभूत अधिकार आहे. मला कारवाई करायची असेल जरूर करा. बाबा 26 तारखेला सभागृहाची मुदत संपली. त्याच्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना नेमलं. खरं तर राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती, पण घटनाबाह्य पद्धतीनं काळजीवाहू मुख्यमंत्री नेमले जातात. त्याच्यावर महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसत नाही. तर हा कायदेशीर मुद्दा, लिगल मुद्दा आहे. मला आठवतं की यूकेमध्ये असं 6 महिने सरकार स्थापन झालं नव्हतं निवडणुकीनंतर. अशा घटना आहेत. मला वाटतं कायदेतज्ञांनी यावर भाष्य केलं तर अधिक चांगलं होईल. आमच्याही मनात आलं होतं की 26 नंतर राष्ट्रपती लागायला पाहिजे होतं, पण त्यामध्ये मला वाटतं मी बोलल्यापेक्षा कायदेतज्ञांना विचारलं पाहिजे. आता मोहन भागवतांचं जे स्टेटमेंट आहे त्यांनी सांगितलं समाज जर टिकवायचा असेल तर 3 मुलं हे करावी, त्याच्याबद्दल काय आहे? दुर्दैवी आहे. आपण आपल्याला माहिती आहे की हम दो हमारे दो कॅम्पेन आपण चालवली, तरी आज भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. आज दारिद्र्याची परिस्थिती आपली फार बिकट आहे. आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारताचा 140व्या पुढे क्रमांक आहे. 140 देश आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत. जरी एका बाजूला आम्ही विकसित राष्ट्र होणार म्हणून घोषणा केल्या तरी वास्तव फार वेगळं आहे. त्यामध्ये अशा प्रकारची छोटी मोहन भागवत काय भाजप काय हे फॅसिस्ट विचाराचे लोक आहेत. त्यांची प्रेरणा हिटलर आहे. त्यामुळे कोणाला तरी द्वेष करायला त्याला माणूस पाहिजे असतो, व्यक्ती पाहिजे असते, आणि त्याकरता ते हेट कॅम्पेन चालू करतात. आता हे नवीनच त्यांनी काय केलं. मला वाटतं नरेंद्र मोदींनी यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे की मोहन भागवतांचे जे विचार आहेत त्याला सरकारची मान्यता आहे का. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू आहे, दुसरीकडे काळजीवाहू किंवा माजी मुख्यमंत्री त्यांच्याकडनं ते नाराज असल्याचं बोललं जाते. सत्ता वाटपामध्ये प्रामुख्यानं गृहमंत्रीपद यावरनं त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जाते. त्यांच्यामध्ये खरोखरच दिलजमाई झालेली नाही, एक दिलाने काम करतील किंवा नाही, किंवा प्रेशर टॅक्टिस म्हणायचं आहे. तुमचं काय इम्प्रेशन आहे? त्यांच्या पक्षात काय चाललेलं आहे त्यामध्ये बोलणं काही योग्य होणार नाही. मी एका प्रेस वार्तामध्ये मी बोललो होतो की ज्याप्रमाणे 2019 साली भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना वागणूक दिली, तशा प्रकारची वागणूक एकनाथ शिंदेला मिळणार नाही अपेक्षा केली होती, पण ती शेवटी व्हायचं तेच झालं. याला जोडून भरत गोगावलेंनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रही आहे. त्यांच्या पक्षाच्या चर्चेमध्ये मी काही बोलू शकणार नाही. तो त्यांचा निर्णय. त्यांना सत्य द्यायचं आहे नाही यायचं, कुठलं खातं घ्यायचं नाही, तर त्यांचा निर्णय आहे. काँग्रेस आघाडीमध्ये बोलू शकता ना बाबा, आमचं असं म्हणणं आहे किंवा लोकांचं पण असं म्हणणं आहे ज्या आक्रमक पद्धतीने काँग्रेसने निवडणुका लढवायला पाहिजे होत्या आणि निकालानंतर ज्या आक्रमकतेनं उतरायला पाहिजे होत्या या सगळ्या ईव्हीएम विरोधीला, तसं ते दिसत नाही ना नेत्यांच्या ह्याच्यामध्ये. ते बघा, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतोय. CWCची बैठक 2 दिवसापूर्वी दिल्लीत झाली. त्याबद्दल काहीतरी तिथून काहीतरी ती कारवाई करणार आहे तसं त्यांनी सांगितलेलं. आता तो अधिकार हा AICCचा आहे, तो अधिकार MPCCचा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गृहमंत्रीपद त्याचप्रमाणे विधिमंडळ अध्यक्षपद विधानसभेचं ते जर शिवसेनेकडे राहिलं असतं तर कदाचित सरकार पडलं नसतं, अशा आहेत तर संजय राऊत म्हणाले सकाळी. तुम्हाला असं वाटतं काय? त्यावर मी बोलणार नाही. एकदा मी त्याबद्दल बोललो होतो आणि त्याची खूप मला टीका झाली, पण माझे मत होतं मी की 1999 साली विलासरावजी देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद असतं तर काही घटना घडल्या असत्या. त्याबद्दल खूप अडचणीत आलो, पण ते माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही बाबा आढावांना भेटलात. बाबा आढावांचं म्हणणं होतं की परकीय शक्ती आणि परकीय पैसा हे ईव्हीएम हॅक करणं किंवा निवडणुकीतले गैरप्रकार आहेत त्यासाठी वापरले गेलेत. आदरींचंही त्यांनी नाव घेतलं होतं. तुमचं काय असं आहे की बाबा आढावांनी जे वक्तव्य केले तर त्याला माझ्याकडे काही ठोस पुरावा नाही की त्यांनी ईव्हीएम त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये काही पैसा पुरवला हे माहिती आहे सगळ्यांना. कंटेनरनी पैसा आला, गुजरातमधून आला, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये काही केले काय याचा पुरावा मिळाला तर चांगली गोष्ट. पण एक महत्वाची गोष्ट आहे, अमेरिकेमध्ये फॉरेन करप्शन ऍक्ट नावाचा कायदा आहे. अमेरिकेच्या कुठल्याही नागरिकांनी परदेशामध्ये जाऊन परदेशी मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना लाच दिली तर तो अमेरिकेत गुन्हा ठरतो. त्या कायद्याखाली अडाणींच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा अमेरिकेत दाखल झालेला आहे. कारण आरोप असा आहे की अडाणींनी भारतातली कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता काही ब क व्यक्तींना लाच दिली. त्या लोकांची नावं सरकारकडे आहेत. ते पब्लिक सर्वंट 1, पब्लिक सर्वंट 2 असं म्हणतात की नावं जाहीर करत नाही. तर अमेरिकेला भारतात भ्रष्टाचार केला अडाणींनी हे त्यांनी शोधून काढलं. भारत सरकारला त्याच्याबद्दल काहीच घेणं देणं नाही.
आपल्या देशामध्ये देखील प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे. जर अमेरिकेत तो भ्रष्टाचार ठरतो आणि फक्त अडाणी हे तिथं त्यांनी पैसा तिथं गोळा केलेला आहे म्हणून त्याच्यावर कायदा आहे. ते अमेरिकेचे नागरिक नाहीत तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक वॉरंट काढलेला आहे. तरी आपलं सरकार शांत बसलेलं आहे. अदानीच्या संदर्भात असे प्रश्न याआधी देखील उपस्थित झालेले आहेत. दीड वर्षापूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या. त्यावेळी मात्र शरद पवार साहेबांनी स्वतः त्यांची पाठराखण केली होती की उद्योजकांचं खच्चीकरण देशात होता कामा नये असं म्हणाले. त्यांनी काय बोललेत काय किंवा काल काहीतरी लेख आलाय सकाळमध्ये आता दादा सांगत होते. मला त्याबद्दल काही बोलत नाही, वैयक्तिक मतं असू शकतात. पण प्रश्न असा आहे की अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये अडानींना अटक वॉरंट निघालेले कारण अडानींनी भारतात ऑर्डर मिळवण्याकरता भ्रष्टाचार केला, 2,000 कोटीची लाच दिली असा आरोप. भारत सरकारला तिथे काहीच घेणं देणं नसेल तर मग आश्चर्य. तर तुम्ही फॉर्मर चीफ जस्टिस चंद्रचूड त्यांच्याबद्दल आता बोलताना डिसअपॉइंटमेंट हे केली, तर अँटी डिफेक्शन लॉच्या बाबतीमध्ये जर का एनसीपी आणि शिवसेनेच्या बाबतीत तेव्हा निर्णय झाला असता तर आता चित्र वेगळं असतं इलेक्शन निश्चितच. त्यामुळे मला वाटतं की ही डिड अ ग्रेट डिसर्व्हिस टू द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकशाही बळकट करण्याकरता त्याला संधी होती पण त्यांनी ती वापरली नाही. अनेक चांगले निर्णय घेतले, खूप त्यांनी काम केलं असं तरी काल म्हटलेलं आहे. त्यांनी खूप काम केलं आणि खूप निर्णय घेतले, पण सर्वात महत्वाचा निर्णय या देशातली लोकशाही टिकणार आहे का नाही त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा तुम्ही टाळलं आणि एक बेकायदेशीर सरकार जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागेल. राहुल गांधींबद्दल आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. त्यांना समन्स पाठवलं होतं. लंडनमधल्या कार्यक्रमात सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले, सत्यजित सावरकरांनी जी याचिका दाखल केली होती मानहानीची, त्यात राहुल गांधींनी आज येणं अपेक्षित होतं, ते आले नाही. तर याबद्दल काय? ही न्याय प्रक्रिया आहे, त्यांच्या वकिलांनी सल्ला दिला असेल त्यांना, त्यामुळे त्याबद्दल ते निर्णय घेतील. भाऊ, कराडच्या निकालासंदर्भात तुम्ही तुमचे 17 फॉर्म, तुमचे पोलिंग एजंट यांचं काही टॅली केलेलं आहे तिथल्या निकालावर? 17 फॉर्म आम्ही सगळे गोळा केलेले आहेत. त्यामुळं मला आश्चर्याचा धक्का बसलाय, परंतु सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय की तुम्ही पैसे भरून काही बूथची 5% बूथची तुम्ही पाहणी करू शकतात, ते मला मान्य नाही. मला जी माहिती आहे की त्यामध्ये ते पेट्या घेणार, त्यातून डेटा इरेज करणार, नंतर मॉक पोल करणार, त्याला काही अर्थ नाही. माझी मागणी आजही आहे की 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा. माझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय 2019चा, त्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे हॅकिंगमध्ये आणि त्यामध्ये यंत्रामध्ये काहीतरी गडबड करण्यामध्ये फरक आहे. हॅकिंग म्हणजे काय की निवडणूक झाली, मशीन्स गोडाऊनमध्ये ठेवले, त्या मशीनना आपल्याला बाहेरून काही सिग्नल पाठवून वगैरे त्यामध्ये आकडे बदलता येतात का, तर ते शक्य नाही असं मी त्यावेळेला बोललो होतो. कारण मला माहिती आहे की त्यामध्ये रेडिओ चिप नाही आहे आणि त्यामुळं संदेशाची आदान प्रदान करणे शक्य नाही आहे, म्हणून हॅकिंग होणार नाही. पण मुळातच त्या यंत्रामध्ये काही त्याला सॉफ्टवेअर लँग्वेज वर्म म्हणतात, वर्म हा शब्द आहे की असा एक गुप्त कोड ठेवला असेल तर तो आम्हाला माहित नाही. माझी मागणी अशी आहे, 2 मागण्या मी केल्या. एक तर 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा, 100%. पूर्वी 50 वगैरे म्हणत होतं, आता माझं म्हणणं 100% करा, काही बिघडत नाही. आणि दुसरी मागणी अशी आहे की तुम्हाला खरंच या यंत्रणेवर विश्वास असेल, भारत जगातलं एक प्रगत राष्ट्र म्हणत असेल, तर तुम्ही 10-20 मशीन्स आम्हाला काढून द्या. सगळे एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तज्ज्ञांची, IITचे प्रोफेसर असतील, तिथलं अमेरिकन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असतील, जर्मनीमधले, इंग्लंडमधले असतील, या सगळ्यांची आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या हातात सगळ्या द्या. त्यांना सर्किट डायग्राम दिला पाहिजे, त्यांना त्या चिपमधला सॉफ्टवेअरचा सोर्स कोड दिला पाहिजे, त्यामध्ये काही गुप्त कोड काही लिहिलेले हे त्यांना विश्वास बसला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ही यंत्रणा पारदर्शक आहे आमचा विश्वास आहे. 2 मागणी, 100% मोजणी करा व्हीव्हीपॅटची, किंवा मग तुम्ही एका आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून याला व्हेरीफाय करून घ्या. दोन्ही गोष्टी होतील असं मला वाटतं. बाबा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत आता, महाविकास आघाडी भूमिका काय असेल? आम्ही लढणार ताकदीनं. बघा, पराभव झाला तरी पण आम्ही काय गर्भगळीतून घरी बसणार नाही. त्या ताकदीनं आम्ही लढणार आहे. अडचणी येणार आहे मला माहिती आहे, पण हा विचार जो आहे फुले शाह आंबेडकरी विचार, समतेचा विचार, न्यायाचा विचार, त्या संविधानामध्ये मांडलेले विचार आहेत, ते आता नष्ट करायचा प्रयत्न चालला. आज
ईव्हीएम मध्ये जर गडबड झाली असेल तर लोकशाही संपली. आज ज्या प्रकारे पैशाचा वापर झाला याला आपण लोकशाही म्हणायचं का? आज प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का लोकशाहीचा सांगाडा फक्त आहे. आज रशियामध्ये पण लोकशाही आहे, तिथं 99.9% मतं मिळतात. तशीच लोकशाही झालेली आहे. आपण जवळजवळ त्या दिशेने चाललेलो आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जे काँग्रेसच्या श्रेष्ठींची बैठक झाली त्याच्यामध्ये खरगे जे होते त्यांनी प्रामुख्यानं एका बाजूला या मशीनबद्दल चर्चा होत असतानाच काँग्रेस अंतर्गत जी धुसफूस आहे किंवा त्याविषयी देखील त्यांनी त्या नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जाते. काय नेमकं घडलं ते? मी त्या बैठकीमध्ये नव्हतो, मी काही वर्किंग कमिटीचा सदस्य नाही आहे. त्यामुळे जे होते सदस्य त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित होताना बाबा आजी पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यात लक्ष घाला असं तुम्हाला सांगितलेलं आम्ही बिलकुल नाही. मी या कार्यक्रमाकरता आलेलो आहे. जुने मित्र सगळे भेटले, उमेदवार जवळजवळ सगळे भेटले. त्यामुळे एक आमचा घरगुती हा कार्यक्रम आहे. दरवर्षी होतो कार्यक्रम. त्यामुळे काही पक्षाचा निवडणुकीत आढावा घ्यायला मी काय आलो नाही. नाना पटोले संघाचं काम करतात अशा पद्धतीचा वैयक्तिक मला प्रश्न विचारला. आपण निर्णय घेतला वेगळं लढण्याचा दिल्लीत, त्यांनी हरियाणामध्ये पण घेतला. इंडिया आघाडीचे नेते चर्चा करतील. अगदी करणार आहे. आता जाहीरपणे सांगतो मी की या निवडणुका बॅलेट पेपरच पुढच्या झाल्या पाहिजे. सर्व विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था. नंतर या प्रक्रियेवर आमचा विश्वास आता राहिलेला नाही. वेळ कमी आहे आता त्याला सर, वेळ कमी करू आता. 4 वर्ष लांबवल्या निवडणुका आणि 2 महिने लांबवा आणि काही वेळ लागत नाही. यंत्रणा आपली खूप सक्षम आहे. फक्त आदेश द्यायची वेळ. शेवटी हा पेपर बॅलेट किंवा इलेक्ट्रॉनिकचा प्रश्न आहे, विश्वासाचा प्रश्न आहे. आज तुम्ही निवडणूक आयोग बदलले नसते, जर सेशनसारखे निवडणूक आयोग तरी काही झालं नसेल. तर तुम्ही मुळातच जेव्हा निवडणूक आयोग बदलले आणि मोदींनी आणि अमित शहा दोघांनी मिळून जेव्हा निवडणूक आयुक्त नेमले त्या क्षणापासून आमच्या मनात शंका आहे. या निवडणुका पारदर्शक होणार नाहीत.